आणि पवईतील पोलीस नाट्याबद्दल एक मोठी बातमी समोर येते। पोलिसांच्या कारवाईत रोहित आर्या हा जखमी झालाय। रोहित आर्याला पोलिसांनी एन्काउंटर त्याचा केलाय आणि त्या कारवाईत तो जखमी झाल्याचं कळतंय। दरम्यान 19 जणांना ओलीस ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी रोहित आर्या नामक व्यक्तीवर कारवाई केली आहे। या रोहित आर्याचा संबंधिताचा एन्काउंटर झाल्याची प्राथमिक माहिती आहे। रोहितच्या छातीला गोळी लागली असून पोलिसांनी किडनॅपिंग नंतर एक मोठी कारवाई केली आहे। पोलिसांवर गोळीबार या रोहित आर्याने केला होता। यात एअरगनही एक जप्त करण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांवर कारवाई दरम्यान याने गोळीबार केल्याची माहिती होती। रोहित आर्याचा या एन्काउंटर मध्ये मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती आहे। अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, नक्कीच आपण पाहतो एकंदरीत धक्कादायक प्रकरण जे आहे ते पवईमध्ये घडलेलं आहे। 19 मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं। आर्य स्टुडिओ आहे माझ्या पाठीमागे, या ठिकाणी बघतोय आपण। आणि याच ठिकाणी जो आरोपी आहे त्याच्या झटापटीमध्ये त्याचा मृत्यू देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्या आरोपीकडे देखील एअरगन होती, तसेच काही केमिकल देखील होते। त्यानं मुलांना मारण्याची धमकी या ठिकाणी देण्यात त्याचं वारंवार येत होतं। पोलिसांनी बॅक गेटने एंट्री मारत आरोपीवरती आता या ठिकाणी कारवाईच्या दरम्यान आरोपीवरती गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती मिळते। आणि त्यामध्येच जो रोहित आर्या आहे त्याचा मृत्यू झाल्याचं घटनास्थळी आता या ठिकाणी समोर आल्याचं पाहायला मिळते। ही प्राथमिक माहिती आहे, आपण या ठिकाणी बघू शकतो। पोलिसांकडून सध्या जो आहे फॉरेन्सिकची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। 1 वाजेच्या सुमारासची ही घटना आहे। 1 वाजता जो रोहित आर्या आहे त्याने एक व्हिडिओ जारी करत जे त्याच्याकडे आलेले ऑडिशनसाठी आलेले मुलं आहेत त्यांना ओलीस ठेवलेलं होतं आणि व्हिडिओ जारी करत या ठिकाणी म्हटलेलं होतं की माझे काही प्रश्न आहेत ते त्याचे उत्तर मिळाले तर या मुलांना सोडून देईल, तसेच या मुलांना माझ्याकडे रॉकेल आहे, मी रॉकेलने या मुलांना जाळण्याची धमकी देखील त्याने दिलेली होती। आणि त्यानंतर आता मोठी बातमी येते। जवळपास 5 वाजता सर्व जे पोलिसांच्या वतीने या ठिकाणी कारवाई करण्यात आली। या ठिकाणी आर्य स्टुडिओ आहे, त्या स्टुडिओमध्ये घुसत पोलिसांकडून जे मुलं आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं।